शुअर आहेस तू? हो हो. अरे मग जाऊन विचार ना तिला, बोल ना तिच्याशी. बोलल्याशिवाय कसं कळणार? आणि बरोबर आहे, एक्झॅक्टली. रोकडे आम्ही तुला किती वेळा सांगितलं, बोलल्याने होता हे रे, आधी बोलल्याची पाहिजे. हा हे बघ, तू फक्त हो म्हण, आपल्याकडे आदिल आहे, आपण तिला लग्नातून उचलून आणू तिच्या. ना आपण उचलू रे तिला लग्नातून बिग्नातून, नंतर तिचा भाऊ येऊन आपल्याला मस्त सगळ्यांना उचलावं लागेल आपल्याला. 1 मिनिट, तुम्ही बाहेर वा. जा तू पण, सगळे बाहेर वा. चाललोच आहे, फोन आलाय. हे बघ रोकड्या, लग्नातून पळवून वगैरे आणण्याची काही गरज नाहीये. जोर जबरदस्ती करून कुठलीही गोष्ट साध्य होत नसते. जरा समजुतीनं घ्यावं लागेल. तुझं खरोखरच तिच्यावर प्रेम आहे का, तिचंही तुझ्यावर आहे का, हे तुला समजून घ्यावं लागेल. मुळात ती तुझ्याशी लग्न करायला तयार आहे का हे कळलं पाहिजे ना, तर मग पुढची बोलणी करता येतील. काय कळलं ना? खोल श्वास आत घ्या. आता हळूहळू सोडा. Breathe in. Breathe out. Breathe in. Breathe out. अखंड अनंत श्वास आत घेताना आपल्या मनात एक पांढरा शुभ्र स्वच्छ कोमल प्रकाश आत जातोय असं दृश्य डोळ्यासमोर आणा. श्वास बाहेर सोडताना आपल्या सगळ्या चिंता बाहेर पडतायत अशी कल्पना करा. ब्रीद इन, ब्रीद आउट. रिलॅक्स, रिलॅक्स. कसं वाटतंय? कळलं मला. मला सांगा, ही हवा तुम्हाला मिळालीच नाही तर तुम्ही किती काळ जगाल? हात पुढे कर. तुला जाणवते का काय? माझ्या शरीरातून तुझ्या शरीरात वाहत जाणारी ऊर्जा. जाणवतंय. हात थोडे घामेजल्यासारखे झालेत. तुझ्या घरी खूप पाहुणे आले आणि त्यांनी तुझ्या दारावरची बेल वाजवली. आता तू काय करशील? मी पहिल्यांदा बघीन घर नीट छान आवरलंय ना. मग चहा टाकीन. आणि चहा टाकून काय देणार कोणाला? आधी दार उघडून पाहुण्यांना घरात तर घ्यायला नको का? म्हणजे तेच, तुझ्या मनाची दारही बंद आहेत. ती उघड आणि येणाऱ्या प्रकाशाला अडवू नकोस. जा आता. एवढंच?
तू जा. बस. आणि काहीही बोलायच्या आधी एक दीर्घ श्वास घे. मला माहितीये तुला बोलायची घाई झालीये. माताजी, आय एम सॉरी. मी काल रडले सगळ्यांसमोर. मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते रडतच जन्माला येतं. ते म्हणतं का सॉरी? रडणं स्वाभाविक आहे. उलट जे जे अनैसर्गिक आहे त्याबद्दलच आपण स्वतःला कधी सॉरी म्हणत नाही. म्हणजे नाचायची प्रेरणा आदिम आहे, पण आपण रस्त्यावर कोणाला नाचताना पाहिलं तर त्याला आपण वेडा ठरवतो. तू का स्वतःला चांगल्या वाईटाच्या संकल्पनेत बसवतेस? जे जे नैसर्गिक आहे ते ते सुंदर आहे. जे अनैसर्गिक आहे ते आपल्याला कुरूपतेकडे नेतं. पण काय काय नैसर्गिक आहे आणि काय काय अनैसर्गिक आहे हे कसं कळणार? कळेल की, का नाही कळणार? जसं छान दिसावंसं वाटणं नैसर्गिक आहे, शरीर नैसर्गिक आहे, पण लग्न अनैसर्गिक आहे. त्यात सुख नाही. माझं सुख ना बबलीशी लग्नातच आहे. काय काय चल चल वळा. ए तुम्ही आम्ही आपण का? नमस्कार सर. हाय हॅलो. इकडे तिकडे काय बघताय? तुमच्याशी बोलतोय मी. काय काम काढलं इकडे? काय काम काढलं? काय काम काढलं? काय काम काढलं? सर काम म्हणजे सारासार परिस्थितीचा विचार करता खरं तर आता काम म्हणजे काय तर कार्य जे तुमच्या घरात चाललंय. आम्ही कोणतंच कार्य करायला आलेलो नाही. हां म्हणजे एक्झॅक्टली आम्ही बबलीला कॉंग्रॅच्युलेट करायला आलोय, अभिनंदन करायला आलोय. तिनेच बोलवलंय. म्हणजे कुठे आहे ती? कुठे आहे बबली? बबली कोण तुम्ही? आपण नाही ओळखत. कसं ओळखणार? आम्हाला माहितीच नाही काय सांगत. म्हणजे माहितीच नाही ना तुम्हाला की काय सांगायचंय. म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखतच नाही कारण की आम्ही सांगितलंच नाही की आम्ही कोण आहे. तर तुम्ही कसे ओळखणार? बरोबर की नाही? सांगतो. आम्ही बबलीच्या शाळेतले मित्र आहोत. शाळेतले मित्र आहोत ना? शाळेतले मित्र आहोत खरे. तिचं आज म्हणजे लग्न आता आहे तर साखरपुडा म्हणजे मोकळीकता, मुक्त असणं नैसर्गिक. मोर पिसारा फुलवून मादीला आकृष्ट करतो, पण माणूस काय करतो? काय? लग्न लग्न करतो. ते तो सामाजिकता जपण्यासाठी करतो, नैसर्गिक उर्मीतून नाही. म्हणूनच हे रिलेशनशिप, कमिटमेंट मिथ्या आहे. मिथ्या. कोणीही विचारलं की तुला रोकड्याशी लग्न करायचंय का तर तू काय सांगणार? हा हो. ते तर आता पण बोलेन मी, पण घरचे कोंडून ठेवतील ना. हे बघ, आमच्या डोक्यात एक प्लॅन ठरलाय. त्याप्रमाणे जर सगळं घडलं तर तुझे आई बाबाच तुला विचारतील की तुला रोकड्याशी लग्न करायचं आहे का, आणि तुझेच आई बाबा त्याचं लग्न लावून देतील तुझ्याशी.